विषयाचे प्राचार्य डॉक्टर डी.एन. कांबळे सर, उपप्राचार्य पाटील सर, किरजे सर, NSS विभाग प्रमुख मणुरे सर, पावरे मॅडम, उपस्थित सर्व प्राध्यापक आणि इतर सर्व बंधू, सर्वप्रथम आज शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्रतेने अभिवादन करते. खरं तर सुरुवातीलाच हे अतिशय प्रांजळपणे आणि विनम्रपणे हे मी सांगू इच्छिते की मी काही या विषयातली फार मोठी संशोधक नाही किंवा अभ्यासक नाही, परंतु एक महाराष्ट्रातील सुशिक्षित एक स्त्री म्हणून मला महाराजांविषयी ज्या भावना आहेत, त्यांच्या कार्याची जी ओळख मला झाली, त्या काही कार्याच्या विशेष गोष्टींवरती आज भर टाकावा किंवा प्रकाशझोत टाकावा या उद्देशानं मी इथं बोलायला उभी आहे. आणि आयोजकांनी ही संधी दिली, प्राचार्यांनी संधी दिली, त्याबद्दल सुरुवातीलाच त्यांचे मनपूर्वक आभार मानते. खरं तर इतिहास म्हणजे हा फक्त घडून गेलेल्या घटनांचा इतिहास नसतो, तर तो संस्कारांचा इतिहास असतो, मानसिकतेचा इतिहास असतो आणि जाणीवांचा इतिहास असतो असं म्हणतात. मग महाराष्ट्रातल्या आज प्रत्येक नागरिकाच्या हृदय सिंहासनावरती बसलेले, त्यांच्या जाणीवांमध्ये स्थापन झालेले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ते एक लोककल्याणकारी राजा म्हणून आहेत आणि त्यांच्या या कार्याची ओळख आज कुठेतरी नवीन पिढीला त्यांच्या चरित्रातील काही ठळक घटना सांगून आपण करून द्यावी असं मला या ठिकाणी प्रथमतः वाटतं. खरं तर समर्थ रामदासांनी असं म्हटलेलं आहे की शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडल. समर्थ रामदासांनी असं म्हणण्याचा उद्देश असा होता की शिवाजी महाराजांचं केवळ रूपच नव्हे, केवळ त्यांचा प्रताप किंवा त्यांचं शौर्यच नव्हे, त्यांचं एकूणच कार्य, त्यांचे एकूणच विचार ह्या सगळ्या आजच्या पिढीला अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यांचं स्मरण मला वाटतं आज 21व्या शतकामध्येही आपण सगळ्यांनी करणं आणि त्यानुसार आपण आचरण करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण तो काळ जो होता, तो काळ हा साम्राज्याचा काळ होता आणि त्या साम्राज्याला सुराज्याकडे नेण्याचं काम, त्या साम्राज्याला स्वराज्यामध्ये परावर्तित करण्याचं काम हे महाराजांनी केलेलं. खरं तर लोककल्याणकारी राजा असं म्हणण्याचा उद्देश की त्या सगळ्या वतनदारीतून लोकांना, सामान्य जनतेला मुक्त केलं. त्यांनी धार्मिक अत्याचारातून, देवळांवरील अत्याचारातून, स्त्रियांवरील अत्याचारातून, सामान्य जनतेच्या अत्याचारातून त्यांनी मुक्त केलं आणि म्हणून फक्त आणि फक्त त्यांनाच आपण लोककल्याणकारी राजा असं म्हणतो. मग आदर्श राज्यकारभार कसा असावा, त्यामध्ये त्यांचं अष्टप्रधान मंडळ असेल, त्यांनी केलेल्या गनिमी काव्याचं नियोजन असेल किंवा लढाईची रणनीती असेल, कृषी नीती असेल, बाजारपेठ असेल, पीक पाणी व्यवस्था असेल किंवा शेतीपूरक व्यवसायाचं त्यांनी केलेलं मार्गदर्शन असेल, या सगळ्या बाबतीतलं त्यांचं कार्य किंवा अर्थतज्ञ म्हणून सुद्धा शिवाजी महाराज हे खूप वेगळ्या पद्धतीनं इथं विचार मांडताना दिसतात. कारण त्या काळामध्ये होन आणि शिवराई ह्या नवीन त्यांनी चलनामधल्या नाणी ही त्या काळामध्ये त्यांनी आणलेली होती. आणि एक विशेष करून त्यांच्या कार्याचा इथं उल्लेख मला करावासा वाटतो की अनेक महापुरुषांनी त्यांच्या चरित्रामध्ये किंवा त्यांच्या कार्यामध्ये महाराजांच्या कुठल्या कुठल्या संदर्भातलं त्यांना प्रेरणादायी आहेत असे विचार किंवा आदर्श विचार हे अनेक ठिकाणी सांगितलेले आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण त्यांच्या भाषणामध्ये हा उल्लेख केलेला आहे किंवा छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा त्यांच्या जीवनामधला एक प्रसंग असा सांगितला जातो की शाहू महाराज एका गावामध्ये गेले होते आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावरचं नाटक समोर चाललं होतं आणि ते नाटक चालू असताना जी व्यक्ती किंवा जो एक नायक त्या शिवाजी महाराजांची भूमिका करत होता, एका क्षणात छत्रपती शाहू महाराजांना असं वाटलं आणि मनामध्ये अनंत भावना, आदर भावना दाटून आल्या आणि उठून त्या क्षणी एक महाराज असून सुद्धा त्यांनी त्या नायकाला तिथे मुजरा केला. मला वाटतं हा सन्मान जो आहे, ही जी जाणीव आहे, ही फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांनाच मिळू शकते. ही त्यांची थोरवी या ठिकाणी. आणखी एका व्यक्तीचा इथं उल्लेख मला करावासा वाटेल, तो म्हणजे महात्मा फुल्यांचा. त्यांच्या जीवनामध्ये अनेक ज्या रचना केलेल्या होत्या किंवा त्यांच्या वाङ्मयी कार्याचा उल्लेख करायचा तर शिवाजी महाराजांवरती पोवाडा त्यांनी फार
धर्मरक्षक ह्या पद्धतीनं महात्मा फुल्यांनी एक विशेष उपाधी त्यांना दिलेली होती, ती म्हणजे कुळवाडी भूषण. कुळवाडी भूषण म्हणजे कोण? शेतकऱ्यांचा भूषण. कारण ज्यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी कार्य केलेलं होतं त्यांचं भूषण हे आहे, म्हणून महात्मा फुल्यांनी ही उपाधी त्यांना दिलेली होती. असं विशेष कार्य काय होतं की त्यांनी कुळवाडी भूषण असं त्यांचा उल्लेख केला? तर शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना एक विशेष हक्क त्यांनी मिळवून दिलेला होता. त्यांच्या आज्ञापत्रामध्ये वगैरे ह्या सगळ्या कार्यपद्धतीबद्दलचं विस्तारानं दिलेलं आहे, किंवा गेल्या वर्षी मॅडमच्या व्याख्यानात सुद्धा आपण ते ऐकलं होतं की रयतेच्या देठाला सुद्धा अधिकारी हात लावू शकत नाही. आज कुठेतरी भ्रष्टाचाराचं इतकं व्यापक रूपामध्ये आपण चित्र पाहत असताना, वास्तव चित्र पाहताना खरोखर पुन्हा एकदा या त्यांच्या कार्याची ओळख किंवा स्मरण आज करावंसं वाटतं आणि त्या पद्धतीनं आचरण करावंसं वाटतं. आणि मग शेतकऱ्यांसाठी बाजारपेठे म्हणजे विपणन, ज्याला आजच्या काळात आपण मार्केटिंग म्हणतो, त्या संदर्भातल्या नवनवीन विचारसरणी असेल किंवा पिकाच्या संदर्भातली मातीची वर्गवारी असेल, त्यानुसार त्यांना काय करता येईल या संबंधीचं विशेष कार्य हे महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं होतं. आणि म्हणून कुळवाडी भूषण हे जे त्यांच्या बाबतीत म्हटलेलं जातं ते अत्यंत तंतोतंत लागू आहे. म्हणजे इतर आर्थिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, बऱ्याच कार्यावरती आपण इकडे तिकडे वाचतो, परंतु हे आजच्या काळाच्या अनुषंगाने जे मला महत्त्वाचं वाटलं तो उल्लेख मी इथं केलेला आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं, आता सध्या आंदोलन वगैरे चालू आहे, आपल्याला त्या राजकीय घडामोडीत पडायचं नाही आहे, परंतु त्या काळात शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना कर्ज देणं, अर्थात कर्ज हा शब्द तिथं नव्हता, परंतु ज्या शेतकऱ्याला ज्याची गरज लागेल तो पुरवठा शासनाकडनं व्हावा किंवा आमच्याकडनं व्हावा या पद्धतीचं नियोजन केलं. काय होतं ते नियोजन? तर पैशाची मदत करा ज्यांना लागेल, कुणाला बी बियाण्यांची मदत असेल ती करा, कुणाला पाण्याचं नियोजन शक्य नाही आहे शेतामध्ये त्यांना ती मदत करा, किंवा ज्यांना मनुष्यबळाची कमतरता आहे त्यांना ते पुरवा. म्हणजे या पद्धतीनं सर्व बाजूंनी त्यांना काय करता येईल मदत ही त्यांनी केलेली होती. आणि वसुली त्याची करायची असेल तर ती वसुली आपल्या सोयीनं नव्हे तर शेतकऱ्यांच्या सोयीनं. हा विचार त्यांना फार महत्त्वाचा होता की शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये उत्पन्न आलं आणि मग त्या उत्पन्नावर आधारित त्याने कर्जाचं नियोजन करायचं आणि शासनाला ते परत करायचं. फार महत्त्वाची बाब या दृष्टीनं होती. सर्वसामान्य जनतेच्या बाबतीमध्ये आणखी एका कार्याचा उल्लेख करावा लागेल की त्यांच्या सैन्यामध्ये जे मावळे होते ते पूर्णवेळ सैनिक नव्हते असा उल्लेख मला कुठेतरी आढळला. पूर्णवेळ सैनिक नव्हते याचा अर्थ काय की त्यांचं रोजंदारी पण चालली पाहिजे, त्यांनी शेती पण केली पाहिजे, हा उद्देश त्यांचा होता. आणि म्हणून अर्धवेळ त्यांनी सैनिक राहायचंय आणि अर्धवेळ त्यांनी शेती करायची आहे यावर त्यांचा जोर होता. म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा चांगला उदरनिर्वाह व्हावा, शेतीची परंपरा ही चालू राहावी, शेतीलाही बरकत मिळावी या उद्देशानं रोजंदारी त्याला मिळावी. आणि म्हणून अर्धवेळ सैनिक आणि अर्धवेळ त्याने शेतकरी ह्या दोन्ही बाजूनी त्यांना सवलत दिलेली होती किंवा स्वातंत्र्य दिलं होतं असं म्हणावं लागेल. आणखी एका गोष्टीचा उल्लेख करते की त्यांच्याबद्दलच्या आख्यायिकाही बऱ्याच आहेत. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा जो प्रसंग होता की सुभेदाराच्या सुनेला कुणीतरी आणलेलं होतं आणि महाराजांच्या समोर उभं केलं भेट म्हणून, आणि त्यावेळेस महाराजांनी की आमची माता असती की सुंदर आम्हीही निपजलो असतो सुंदर वगैरे म्हटलेलं, हे सगळं आख्यायिका म्हणूनच आपण याकडे पाहिले पाहिजे. खरं तर ज्या जिजाऊंनी त्यांना घडवलेलं होतं, ज्या मातेनी त्यांना घडवलेलं होतं, इतकं सुसंस्कारित आणि नीतिसंपन्नतेचं शिक्षण दिलेलं होतं, त्या जिजाऊंच्या ऐवजी दुसऱ्या स्त्रीचा विचार करणं महाराज कदापि शक्य नाही. कारण मातृसत्ताक कुटुंब पद्धतीतलं पहिलं उदाहरण आपल्याला ते तिथं दिसतं त्या काळातलं की ज्या जिजाऊ साहेबांनी शहाजी महाराजांच्या नंतर महाराजांचं त्यांना प्रेरणा देणं, मार्गदर्शन करणं आणि केवळ कौटुंबिक स्तरावर नव्हे तर राजकीय स्तरावरती, सामाजिक स्तरावरती त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्या मातेचा जो इतका प्रचंड सन्मान महाराज करत होते, तिच्या जागी दुसऱ्या स्त्रीला पाहणं हे कदापि शक्य नव्हतं. परंतु काळाच्या ओघामध्ये जसं आपण म्हणतो की इतिहासाच्या घटनांबद्दल अशा वेगवेगळ्या आख्यायिका उठत असतात किंवा त्यातलीच आणखी एक म्हणजे भवानी मातेने त्यांना तलवार दिली होती. खरं तर हे लोकांमध्ये प्रसरवण्याचं काम यासाठी होतं
की कुठेतरी तो काळ जो सामान्य जनता हतबल झालेली होती त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा. आणि हा आत्मविश्वास केव्हा निर्माण होतो? कुठे त्याला धार्मिकतेची जोड दिल्यानंतर होतो. आणि सामान्य जनतेमधलं जे भवानी मातेचं आदराचं स्थान होतं, धार्मिक अधिष्ठानाचं स्थान होतं, त्या आधारे कुठंतरी त्यांच्यामध्ये महाराजांबद्दलचा आणि पुढच्या भविष्याबद्दलचा स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा एक उद्देश त्यांच्या मनामध्ये स्थिर राहावा, म्हणून हा एक सगळा खटाटोप आपल्याला यामध्ये दिसतो. या आख्यायिका असल्या तरी स्त्रियांचा सन्मान ही एक मला महाराजांबद्दलची फार महत्त्वाची बाब वाटते. कारण अनेक ज्या घटना पाहतो, एक उल्लेख असा येतो की रांझेच्या एका पाटलाने एका महिलेवरती अत्याचार केलेला होता. तो माणूस अत्याचार केलेला, अन्याय केलेला माझ्या जवळचा आहे का, माझ्या जाती धर्माचा आहे का, माझ्या नात्यातला आहे का, माझ्या समाजातला आहे, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्याला त्या क्षणी दंड आणि शासन करणं आणि ते इतकं कठोर पद्धतीनं करणं हे महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक वेळा केलं. आत्ताच जे रांझेच्या पाटलाचं उदाहरण दिलं की त्या स्त्रीवरती अन्याय अत्याचारानंतर त्यांनी त्याला चौरंगाची शिक्षा दिली. चौरंगाची शिक्षा म्हणजे काय असेल बाबा असं मला त्या क्षणी वाचल्यानंतर वाटलं, परंतु चौरंग म्हणजे की त्या व्यक्तीचे दोन्ही हात तोडायचे, दोन्ही पाय तोडायचे, त्या शरीराची काय अवस्था होत असेल. आणि मग ती पाहिल्यानंतर बाकीच्यांना कुठेतरी हा धडा मिळत असेल की बाबा असं झाल्यानंतर आपल्याला शासन करणारा कोणीतरी. मला वाटतं आज 21व्या शतकामध्ये पुन्हा अशा पद्धतीची कारवाई करण्याची गरज आहे की काय, की खरंच नितांत गरज आहे असं वाटायला लागतं. आणि म्हणून किंवा त्यांच्या बरोबरीचे आणखी एक सखुजी नावाचे व्यक्ती होते, त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचं वर्तन केल्यानंतर ती कितीही व्यक्ती जवळची असली तरी जात धर्म पंथ कसलीही सोयरीक न पाहता त्याचे डोळे काढले. म्हणजे यामधून की एक राज्यकर्ता, एक शासनकर्ता समान विचारसरणीचा कसा असावा आणि अशा पद्धतीचं वर्तन केल्यानंतर बाकीच्यांना धडा कसा मिळतो हे फार महत्त्वाचं होतं. आणखी एक उल्लेख विशेष करून त्यांच्या बाबतीत करायचा म्हणजे मराठी भाषेच्या शुद्धतेबद्दलचं महाराजांचं कार्य खूप मोठं आहे. का बरं मोठं आहे? कारण तो काळ आपल्याला माहिती आहे, फारसी आणि उर्दू शब्दांचा खूप मोठा भरणा मराठी भाषेवरती झालेला होता. त्याच्यावरती बरेच जे अनेक उल्लेख येतात त्या काळातले बरेच शब्द फारसी आणि उर्दू येतात. परंतु ज्यावेळेस महाराजांनी पत्राच्या माध्यमातून आज्ञापत्राचं आत्ता जे उदाहरण दिलं की मराठी भाषेतले अनेक शब्द नवीन त्यांनी प्रचलित केले, अनेक रूढ केले. आणि स्वतः ज्यावेळेस प्रमुख काम करणारी व्यक्ती अशा पद्धतीचं करते त्यावेळेस बाकीचे आपोआप सामान्य जनता ते स्वीकारायला सुरू करते. मला वाटतं आज 21व्या शतकात पुन्हा आपण मराठी भाषा व्यवहारात आणणं गरजेचं आहे जे म्हणतो ते त्यांनी 16व्या-17व्या शतकामध्ये केले. आणि म्हणून राज्यव्यवहार कोश नावाचा जो त्यांनी राज्याभिषेकानंतर एक ग्रंथ आणलेला होता आणि त्यामध्ये अगदी सुरुवातीला बरेच फारसी उर्दू शब्द येतात, पण जसं जसं पुढं त्यांनी त्या बाबतीतलं कार्य विशेष करून लक्ष घालायला सुरुवात केलं भाषेच्या शुद्धतेबद्दल, मराठी भाषेच्या शुद्धतेबद्दल. ते त्यानंतरची शब्दांची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि पुन्हा आजच्या काळामध्ये त्याची गरज आहे असं मला वाटतं. आणखी एक विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे त्यांनी जे गड आणि किल्ले बांधले की आपण म्हणतो की गड आणि किल्ल्यांच्या बाबतीमध्ये नवीन पिढीला आपण हे थोडंसं जाऊन दाखवायला पाहिजे किंवा त्याची ओळख करून द्यायला पाहिजे. आणि आज तरुण पिढी गड आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांचं शौर्य एकीकडे राहतं, महाराजांचं स्मरण करणं आणि नको त्या गोष्टी त्या ठिकाणी चालू होतात. परंतु त्या गड आणि किल्ल्यांच्या बांधकामाच्या बाबतीत सुद्धा किती दूरदृष्टी होती महाराजांची ही त्यांनी आज्ञापत्रामध्ये लिहिलेली की दुर्ग बांधावा कसा, कुठल्या ठिकाणी बांधला पाहिजे, आजूबाजूचा परिसर किती सुरक्षित असला पाहिजे, तिथली माती कशी असली पाहिजे, त्यानंतर तिथं पर्यावरणाच्या दृष्टीनं कोणती झाडं लावली पाहिजे याचे अगदी बारीक सारीक दाखले ते आज्ञापत्रात. म्हणजे मोठी झाडी कोणती लावली पाहिजेत, लहान झुडपं कोणती लावली पाहिजेत, फुलांची कोणती झाडं लावली पाहिजेत आणि त्याची मांडणी आणि रचना ही अशा पद्धतीनं पाहिजे की तिथं नैसर्गिक समतोल राखता यावा. आणि म्हणून पर्यावरण विषयक दृष्टिकोन जो त्यांचा होता तो सुद्धा त्या आज्ञापत्रामध्ये आहे. गडकिल्ल्यांच्या वास्तुशास्त्र ज्याला आजच्या काळामध्ये इंजिनिअरिंग म्हणतो किंवा आर्किटेक्चर म्हणतो ते सुद्धा कुठलंही तंत्रज्ञान न शिकता त्यांनी इतकं बारकाव्यानिशी सांगितलेलं आहे
की आजच्या काळात सुद्धा त्याचा आपण अवलंब केला पाहिजे. इतकेच त्यातले सूक्ष्म बारकावे किंवा सोयी सुविधा ज्या त्यांनी सांगितल्या आहेत की साध्या म्हणजे दारुगोळा कुठल्या दिशेला असला पाहिजे, स्वयंपाकघर कुठल्या दिशेला असलं पाहिजे किंवा बुरुजाची व्यवस्था कशी असली पाहिजे, हे ते दुर्ग बांधणीच्या बाबतीमध्ये त्यांनी या सगळ्या बारकाव्यांविषयी अनेक गोष्टी या सांगितलेल्या आपल्याला दिसतात. म्हणून या दृष्टीनं ज्या धार्मिकतेच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की मोगलांविरुद्ध लढणं आणि त्या मोगलशाही विरुद्ध, विशेषतः मोगलांविरुद्ध म्हणण्यापेक्षा मोगलशाही विरुद्ध जे एक जनतेला न्याय मिळवून द्यायचा होता किंवा त्यांच्या अन्याय अत्याचारापासून दूर ठेवायचं होतं, तर ते करीत असताना त्यांच्या दरबारामध्ये सुद्धा किंवा त्यांच्या सैन्यामध्ये सुद्धा अनेक मुस्लिम मावळे असलेले आपल्याला माहिती आहे. म्हणजे केवळ मला हिंदवी स्वराज्य उभं करायचं आहे म्हणून याच विशिष्ट लोकांना मी माझ्याकडे घेऊन किंवा त्यांनाच उभं करीन असा कुठलाही मर्यादित दृष्टिकोन त्यांचा नव्हता. सर्व धर्मपीठासंदर्भामध्ये समान भूमिका, त्यांना समान न्याय देणं हा सुद्धा त्यांनी त्यांच्या या विशेष कार्यामध्ये ओळख आपल्याला दिसून येते. त्यानंतर ज्याला म्हणता येईल की मातृसन्मान, पुत्रप्रेम असेल, स्वभाषा सन्मान असेल आणि ह्या सगळ्यातनं चारित्र्य संपन्नता, नीती संपन्नता, निर्व्यसनीपणा हे ज्या एका राज्यकर्त्याचं किंवा मला त्याहीपेक्षा पुढे जाऊन एक व्यक्ती किंवा एक माणूस म्हणून त्यांच्यामधली जी वैशिष्ट्य होती ती कुठंतरी आपण आजच्या काळामध्ये घेतली पाहिजे. आणि केवळ आपण घ्यायची नाही आहेत, आपण घेऊन आपल्या पुढच्या पिढीला हे संचित किंवा शिदोरी ही आपण दिली पाहिजे असं मला वाटतं. कारण काळ कितीही पुढं गेला तरी जी जीवनमूल्य असतात ती शाश्वत असतात, ती शाश्वत टिकणारी असतात. आणि केवळ शिवजयंती म्हणजे आज जे आपण चित्र आजूबाजूला पाहतो आहोत, भगवे झेंडे घेऊन नुसतं सगळीकडे धावत सुटणं किंवा विशिष्ट मोठमोठ्या आवाजात गाणी लावून खरं तर हे मुलांसमोर सांगायला हवं होतं किंवा आवश्यक होतं. ही जी एक आज चुकीची कल्पना किंवा गैरसमज तरुण पिढीमध्ये होत चाललेली आहे ती कुठंतरी एकीकडे आहे. आणि महाराजांचं कार्य जे तरुणांना, जे आता मी उदाहरण म्हणले की निर्व्यसनीपणा असेल, मातृप्रेम असेल, नीती संपन्नता असेल, चारित्र्य संपन्नता असेल, स्वभाषा, स्वधर्म, राष्ट्रधर्म सन्मान असेल, ह्या गोष्टी कुठेतरी आपण या नवीन पिढीला दिल्या पाहिजेत. आणि असं केवळ पोकळ बडेजाव करून शिवजयंती न करता त्यांचे विचार, त्यांचे आचरण आपण आचरणात आणून, आपण एक शिक्षक आहोत, आपण एक पालक आहोत, या दृष्टीनं पुढच्या पिढीकडे निश्चितपणे हे दिलं गेलं पाहिजे. म्हणून लोककल्याणकारी राजा हे म्हणत असताना बलुतेदारांच्या बाबतीत असेल, कष्टकऱ्यांच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत असेल, त्यांनी केलेलं हे कार्य आणि विशेषतः आज मी जो उल्लेख केला तो स्त्रियांचा सन्मान आणि मराठी भाषेचा सन्मान हा फार महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीनं त्यांचं कार्य आपण लक्षात ठेवूयात आणि पुढे जाऊयात. खरं तर वेगवेगळ्या पैलूंनी महाराजांचं कार्य खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पण त्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी मला आज सांगाव्याशा वाटल्या त्या मी सांगितल्यात. शेवटी एकच सांगेन की इतिहासाकडे किंवा पुरुषांकडे बघताना कुठंतरी आज एक वेगळं चित्र दिसतंय की त्यांना आपण जातीच्या किंवा धर्माच्या कप्प्यांमध्ये बंद करत चाललेलो आहोत असं वाटतं. कप्प्यांमध्ये म्हणजे त्याला आपण कंपार्टमेंटमध्ये म्हणतो इंग्रजीमध्ये. का बरं असं व्हावं की हे कार्य करताना कुठल्याही महापुरुषांनी कधीही मर्यादित जाती धर्माचा विचार हा केला नाही. मग असं का व्हावं की हे अमक्या धर्माचे, हे अमक्या जातीचे, आणि मग यांना कप्प्यांमध्ये बंदिस्त करून आपण जनता आपल्या भोवती पण एक चौकट बंदिस्त करून घ्यावी. या चौकटीतून कुठेतरी बाहेर पडणं तरच आपलं कल्याण आहे, आपलं यश आहे आणि आपली प्रगती आहे. म्हणून इतिहासाकडे या दृष्टीनं बघितलं पाहिजे. कारण विन्स्टन चर्चिल एका ठिकाणी असं म्हणतात पुस्तकामध्ये की इतिहासामध्ये आपण जेवढं मागे जाऊ, जेवढं प्राचीन काळाचा अभ्यास करू, वाचन करू, तेवढं भविष्य काळाच्या दृष्टीने आपल्याला ते दिशादर्शक ठरणार आहे आणि मार्गदर्शक ठरणार आहे. इतिहास या दृष्टीने पाहायचा आहे. आणि म्हणून महापुरुषांना कुठेतरी या जाती धर्माच्या कप्प्यांमध्ये बंद न करता एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून, एक या देशाचा जागृत नागरिक म्हणून आपण याकडे पाहावं आणि पुढे जावं, हेच या दिवशीच्या या निमित्तानं मी सांगू इच्छिते. शेवटी एका कवींच्या ओळीनं मी समारोप करते. एक कवींनी त्यांच्या ओळीमध्ये असं म्हटलंय की सरितपतीचे जल मोजवेना, सरितपतीचे जल मोजवेना, माध्यान्नीचा भास्कर पाहवेना,
मुठीत वैश्वानर साहवेना तैसा नृप शिवाजी वर्णवे. म्हणजे याचा अर्थ काय की समुद्राचं पाणी आपल्याला मोजता येत नाही किंवा माध्यान्नीचा भर दुपारच्या सूर्याच्या प्रखरतेकडे आपण डोळ्यांनी साध्या बघू शकत नाही. तसंच आपल्या तळहातामध्ये कोळशाचा निखारा आपण सहन करू शकत नाही. तैसा नृप शिवाजी वर्णवेना म्हणजे तसं शिवाजी राजांचं वर्णन आपण बंदिस्त किंवा मर्यादित शब्दांमध्ये करू शकत नाही. परंतु त्यांच्या कार्याचं स्मरण आणि त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दिलेली जीवनमूल्य आपल्या मनामध्ये चिरतरून ठेवून किंवा जो एक धगधगता यज्ञकुंड त्यांनी आपल्या इथल्या हिंदवी स्वराज्यातल्या नागरिकांना दिलेला आहे तो आपल्या मनामध्ये कुठेतरी आपण प्रज्वलित ठेवूयात आणि हे संचित आपल्या पुढच्या पिढीला देऊयात असं मला वाटतं. आणि या निमित्ताने महाराजांबद्दलच्या ज्या आदराच्या भावना होत्या त्या व्यक्त करण्याची संधी मिळाली. मी आयोजकांचे अत्यंत मनापासून आभार मानते. धन्यवाद. हजारो विद्यार्थ्यांच्या पुढे असलेलं व्याख्यान काय मॅडम सर एक यूट्यूब आम्ही चॅनल केलं का आपण टाकतो. धन्यवाद मॅडम. अतिशय ओघवत्या शैलीमध्ये मराठी सुलभ करून तुम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. बऱ्याचशा त्यांच्या अंगांना स्पर्श झालेला आहे. शिवाजी महाराज मॅडमच्या हातून जिथं सुटले तिथं मी थोडंसं कव्हर करते कारण मोह आवरत नाही मलाही. शिवाजी महाराज अंधश्रद्धा विरुद्ध होते कारण शिवाजी महाराजांच्या ज्या काही मोहिमा झालेल्या आहेत त्या सर्व म्हणण्यापेक्षा बहुतांश मोहिमा ह्या अमावस्येच्या रात्री त्यांनी काढलेल्या होत्या. आपण अमावस्या ही अशुभ मानतो आणि त्या दिवशी कुठलंही शुभ कार्य करत नाही किंवा सुरुवात करत नाही, पण महाराजांनी मात्र आपल्या मोहिमा अमावस्येच्या रात्री काढलेल्या आहेत. शत्रूला चकवा देण्यासाठी वगैरे ही त्यांची पद्धती असेल. अजून एक महत्त्वाचं उदाहरण त्या संदर्भानं मी देते. शिवाजी महाराजांचा द्वितीय पुत्र राजाराम महाराज यांचा जन्म पालथा झालेला होता. पालथा मुलगा जन्माला आलेला होता आणि हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ लक्षण मानलं जातं. मुलगा झाला एक आनंद होता आणि दासी सांगत आली की मुलगा झालेला आहे पण पालथा जन्माला आलेला आहे. शिवाजी महाराजांनी ते ऐकल्याबरोबर दरबारामध्ये त्यांनी वाक्य काढलेलं आहे कारण एकट्या दुकट्यामध्ये सांगणं हे चुकीचं आहे. दरबारामध्ये सांगितलं कारण कुणी कुजबूज करू नये पाठीमागं. ते वाक्य असं होतं की हा मुलगा पालथा जन्माला आलेला आहे तो यासाठी मोगल पातशाही त्याला पालथी घालायची आहे हे त्याच्या हातून कार्य होणार आहे. म्हणून हे अशा पद्धतीनं म्हणजे सर्वसामान्यांच्याही मनामधून अंधश्रद्धा निघून जावी हा त्यांचा हेतू होता. मॅडमनी जसं म्हटलं की पर्यावरण प्रेमी होते, ते खरंच अतिशय पर्यावरण प्रेमी होते. त्यांनी जहाजं बांधण्यासाठी आरमार सुरू केलेलं होतं. शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे संस्थापक आहेत. हिंदू धर्मामध्ये समुद्र पर्यटन करणं निषिद्ध मानलं जातं. शिवाजी महाराजांनी हा समज बाजूला फेकून टाकला कारण परकीय भारतामध्ये प्रवेश केलेले होते. आत्तापर्यंत 1600 पर्यंत सर्वच परकीय भारतामध्ये आलेले होते. या परकीयांच्या सोबत भावी आयुष्यामध्ये भावी पिढीचा का होईना पण संघर्ष होईल हे त्यांनी जाणलेलं होतं आणि आपण त्यांच्याशी लढायचं असेल तर आरमार उभं केलं पाहिजे. आणि हे आरमार उभं करत असताना शिवाजी महाराजांनी सक्त आदेश दिले की ओली झाडं तोडायची नाहीत, वाळलेली झाडं असतील तीच झाडं तोडायची आणि तिचा उपयोग जहाज बांधणीसाठी करायचा. जहाजांवरती जे सैनिक नौदल उभं करणार होते ते काही परकीयांना बोलावून नाही आणलेलं. शिवाजी महाराजांनी आपल्याच समुद्राच्या काठावरती राहणारा जो कोळी समाज होता त्या कोळी समाजाला प्रशिक्षण दिलं शस्त्रास्त्रांचं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला समुद्रावरती जाण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, तुम्हाला अनुभव आहे, फक्त शस्त्र प्रशिक्षण माहिती नव्हतं ते तेवढं त्यांनी दिलं. आणि मग आपण बघतो की जंजिऱ्याचं सिद्धी असेल, ब्रिटिश असतील, पोर्तुगीज असतील, या सगळ्यांना शिवाजी महाराजांची एक प्रकारे दहशत बसलेली होती.
जोपर्यंत महाराज आहेत तोपर्यंत आपण आपले हातपाय पसरू शकणार नाही हे त्यांना जाणीव झालेली आहे. शिवाजी महाराजांचा संदर्भ मॅडमनी आख्यायिका म्हणून तलवारीबद्दल काढलेलं होतं, पण ती घटना सत्य आहे. शिवाजी महाराज एक मानसोपचार तज्ज्ञ होते. मी काय शब्द वापरलेला आहे, मानसोपचार तज्ज्ञ होते. कारण अफजल खानाचं जे आक्रमण होणार होतं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती, तर त्या आक्रमणाची भीती इतकी मराठ्यांच्या मनामध्ये बसलेली होती, दहशतच की अफजल खान येतोय म्हणजे आपलं काही आता नाहीच, तुम्ही शरणागती पत्करा असे सल्ले शिवाजी महाराजांना दिले जात होते. पण शिवाजी महाराजांनी मनामध्ये ठेवलं की आपल्याला शरणागती नाही पत्करायची, आपल्याला लढा द्यायचा आहे. आणि तोपर्यंत ही गोष्ट मनामध्ये ठेवली. आपल्या ह्या हजारो मराठ्यांचा आत्मविश्वास परत मिळवायचा असेल तर काय केलं पाहिजे. मानसोपचार तज्ज्ञ आहेत ते. तर सर्वांच्या मनामध्ये ईश्वराबद्दल आदर असतो आणि पटकन विश्वास बसतो या गोष्टीवरती. मोहिमेवरती जाण्याच्या आधी, अफजल खानाच्या भेटीला जाण्याच्या आदल्या दिवशी शिवाजी महाराजांनी असलेल्या सर्व मावळ्यांना पहाटेच बोलावलं, सकाळीच बोलावलं आणि त्यांना सांगितलं की मला भवानी मातेनं साक्षात्कार दिलेला आहे, साक्षात मला ती दिसलेली आहे आणि तिनं सांगितलेलं आहे की स्त्रींचं राज्य व्हावं अशी ती इच्छा आहे आणि तलवार मला भेट दिलेली आहे, या तलवारीनं दुष्टांचं निर्दालन होईल असं तिने सांगितलेलं आहे. ठीक आहे, आपण इतिहासाचे विद्यार्थी म्हणून या आख्यायिकेवर विश्वास ठेवणार नाही, पण संशोधन केलं गेलेलं आहे याच्यावरती. ती तलवार कोणती आहे, काय आहे, ती तलवार आपल्यातली नाही. ते मराठ्यांनी बघितल्यावर लगेचच विश्वास बसला, ही तलवार आम्ही तयार केलेली नाही, म्हणजे खरंच देवीनं ती भेट दिलेली असणार आहे. मग त्यावरती जेव्हा संशोधन करण्यात आलं तेव्हा असं समजलं की ही तलवार पोर्तुगीजांकडची, कारण त्यावेळेस पोर्तुगालमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीचे कारखाने अतिशय आघाडीवरती होते. तोपर्यंत पोर्तुगीज भारतामध्ये आलेले होते. गोव्याच्या बाजूला वसई वगैरे हे त्यांचं ठाणं होतं आणि पोर्तुगीजांच्या या ठाण्याच्या बाजूला सावंतांची जहागिरी होती. सावंतांशी मैत्री करताना पोर्तुगीजांनी ती तलवार सावंतांना भेट म्हणून दिलेली होती आणि सावंतांना, या जहागीरदाराला शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आवडायचं, आदर वाटायचं महाराजांबद्दल. आणि आपल्याकडे एक अशी बाब आहे की आपल्याला ज्या व्यक्तीचा आदर वाटतो, आपल्याला नवीन एखादी वस्तू मिळाली की आपण आपल्या आदरस्थानी नेऊन देत असतो. तसं सावंतांनी शिवाजी महाराजांना ही तलवार भेट म्हणून दिली आणि शिवाजी महाराजांनी या तलवारीचा उपयोग आपल्या मावळ्यांचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी केला. आणि आपण बघतो की हजारो पटीने अफजल खान हा शिवाजी महाराजांपेक्षा बलाढ्य होता, बलशाली, सामर्थ्यशाली होता. अशा शत्रूला नामोहरम करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मावळ्यांचा आत्मविश्वास परत मिळवला. आणि आपण इतिहास बघतो की अफजल खानाचा पराभव झालेला आहे आणि शिवाजी महाराज या ठिकाणी खरंच मानसोपचार तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत की क्षणामध्ये आत्मविश्वास त्यांनी परत आणलेला आहे. आपल्याकडे बघतो आपण डिप्रेशनमध्ये गेलेल्या मुलांचा उपचार करण्यासाठी वर्षानुवर्ष डॉक्टर झटत असतात, तरी गॅरंटी देत नाहीत. पण महाराजांचं हे वैशिष्ट्य मनाला खूप भावतं आपल्याला. आणखीन खूप सारी अशी अंग आहेत ज्या ठिकाणी आपण शिवाजी म्हणजे थांबता येत नाही, ओघवता असं आतून येत असतं ते सगळं. पण तरीसुद्धा वेळेचं बंधन आणि तुम्ही सगळेजण उभे आहात याची जाणीव मी ठेवते. प्राचार्यांना बोलू. तर मनोरे सरांना मी या ठिकाणी विनंती करते की त्यांनी शेवटचा गोड कार्यक्रम पार पाडावा. धन्यवाद मॅडम. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आज सगळे उपस्थित राहिलेले आहेत. या सोहळ्यामध्ये अध्यक्षस्थान असलेले आदरणीय गुरु डॉक्टर BN कांबळे सर यांचा मी आज आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले कॉलेजचे OS किल्ले सर यांचा मी आभार व्यक्त करतो. पाटील
सरांचा यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमामध्ये व्याख्यान देणारे माझे कलिग मॅडम शिवपूजे मॅडम विशेष आभार व्यक्त त्यांना करतो. कारण एवढ्या थंडी त्यांनी त्याचं तब्येत ठीक नाही असं आल्याने सांगितले होते. आणि आपल्याला व्याख्यान देताना देखील आपण बघितलं की त्यांच्या डोळ्यात थोडं थोडं पाणी येत होतं. म्हणजे अगदी छान असं व्याख्यान आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे सहकारी शिवपूजे मॅडम यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि इतिहासाचे जाणकार आणि इतिहास तज्ज्ञ शिकवणारे माझे सहकारी वावगे मॅडम यांचाही आभार व्यक्त